नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काही वेगळंच वळण आपण पाहणार आहोत. आतापर्यंत रोहितने जे काही आता राधिकासोबत केलेलं आहे ते सर्व राधिका आतापर्यंत सहन करत होती. पण आता राधिकापर्यंत असं काही रोहितचं सत्य आलेलं आहे की जे आता राधिका बघून मात्र आता चक्क रोहितला डायवोर्स देणार आहे. तर आता ही डायवोर्स खरंच नयनतारा मंजूर करणार का? आता नयनताराला जेव्हा स्वतः राधिका स्वतःच्या तोंडून हे सत्य सांगणार तेव्हा नेमका काय धमाका होणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. खरंच आता कमळीसाठी ऋषी खूप काही करत आहे, तर खरंच आता कमळी ऋषीच्या पुन्हा प्रेमात पडणार का हे सर्वसुद्धा आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. आजच आता मालिकेचा खूप जबरदस्त असा प्रोमो रिलीज झालेला आहे आणि त्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की आता इकडे राधिका रोहितकडून डायवोर्स घेणार आहे आणि चक्क आता कमळी ऋषीच्या प्रेमात पडणार आहे. तिला रिअलाईज होणार आहे की कशा प्रकारे ऋषी तिच्यासाठी काही करत आलेला आहे आणि तिला आता सर्व जिकडे तिकडे ऋषीच दिसत आहे आणि रोहितचं सत्य आता स्वतः राधिका नयनतारासमोर आणणार आहे आणि आजोबांचा जो काही ॲक्सिडेंट झालेला आहे ते सत्य आता अन्नपूर्णासमोर स्वतः कमळी आणणार आहे. असा खूप जबरदस्त असा एक प्रोमो आज सकाळीच रिलीज झालेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्की प्रोमोमध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे हे सविस्तर ऐका. तर इकडे मात्र आता राधिकाला आता रोहित बोलतो की खरंच ना राधिका, तू खूपच घाणेरडी बाई आहेस, तुला अक्कल नाही आहे का गं? अगं तुला माहिती आहे का, या ऋषीसोबत आता गोड बोलून हा रोहित असं काही करणार आहे की चक्क ही सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावरती करून घेणार आहे आणि मी एकुलता एक वारीस या घरचा राहणार आहे. आता आईला गोड बोलून मी तिची साईन घेणार आहे आणि हे विसरू नको की तुलासुद्धा मी सोडू शकतो, कारण एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचा जेव्हा मी मालक होणार, हे सर्व वैभव माझ्या नावावरती होणार, तेव्हा मी तुला सोडून आता दुसऱ्या मुलीशी लग्न करणार आहे. आता हे ऐकून मात्र आता एवढ्या दिवस चूप बसणारी राधिका मनातच विचार करते की रोहित असा का बोलला आणि रोहित सर्व प्रॉपर्टी त्याच्या नावावरती का करत असणार. म्हणून आता राधिकाने इकडे रोहितवरती लक्ष ठेवण्यास सुरुवात केलेली असते. तर इकडे दुसरीकडे ऋषीने आता ठाम निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत कमळी आता मुंबईला येणार नाही तोपर्यंत त्याला या गावातच राहायचं आहे. तर तिकडे मात्र आता खूप कष्ट करण्यात कमळीला तो मदत करतो. पण आता जेव्हा एक दिवस कमळीची तब्येत बिघडते तेव्हा आता बंड्या येतो आणि सांगतो की ऋषी भाऊ, कमळीला पुन्हा ताप आलेली आहे, काय करावं काही कळत नाही. तेव्हा आता कसलाही विचार करत ना ऋषी बंड्याला बोलतो की चल मला कमळीच्या घरी घेऊन चल. तर कमळी पाशी बसलेली असते निगी आणि सरू. आता जेव्हा ऋषी कमळीला बघण्यासाठी जातो तेव्हा आता सरूचं लक्ष नसतो की खरंच ऋषी घरी आलेला आहे. म्हणून चक्क आता ऋषीच्या इकडे ती बघते तेव्हा आता ऋषी आणि सरू जी काही आहे समोरासमोर येते. त्या दोघांचं एकमेकांपासून लपून ठेवलेला सरू जो चेहरा ऋषीपासून लपून ठेवलेला असतो तर आता ऋषीच्या लक्षात आलेलं असतं आणि निगी, कमळी आणि बंड्यासमोर आता ऋषी बोलतो की साधना मावशी, तुम्ही इथं आणि इथं काय करता, तुम्ही कधी आल्या? तेव्हा आता लगेच इकडे बंड्या बोलतो की ऋषी सर, तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला आहे. ह्या साधना मावशी नाही आहे, तर ह्या सरू आहे कमळीची आई. तेव्हा आता इकडे ऋषी चकित होऊन जातो आणि सरू म्हणजेच आमच्या घरी ही साधना बनून राहत होती, हीच कमळीची आई आहे. तेव्हा आता ऋषी एका क्षणासाठी शांत बसतो. तेव्हा आता इकडे लगेच सरू त्याला एका साईडला बोलावते आणि सांगते की ऋषी सर, मी तुमच्यासमोर हात जोडते, सध्या याविषयी कमळीला काहीही माहिती पडू देऊ नका की मी तुमच्या घरी 6 महिने साधना बनून होती. खरं तर मला तुमच्याशी खोटं बोलायचं नव्हतं, पण कमळीच्या जीवाला धोका होता त्या कामिनीपासून, म्हणूनच मी तिच्या रक्षणासाठी आणि तिला शोधण्यासाठी तुमच्या घरी थांबले. खरंच मला माफ करा, मी काहीही असं चुकीचं वागलेले नाही आहे, फक्त माझ्या मुलीसाठी मी हे सर्व केलेलं आहे. त्यावर आता समजदार ऋषी बोलतो की साधना मावशी, तुम्ही माफी का बरं मागता? तुम्ही असं, मला लाज वाटते असं काही करू नका, कारण तुम्ही माफी मागू नका, तुम्ही मोठे आहात आणि तुम्ही सांगितलं ना की जे केलं तुम्ही कमळीसाठी केलं, तर तुम्ही जे केलं ते योग्यच
केलं असावं. मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही कसलीही चिंता करू नका. मी याबद्दल कमळीला काहीही माहिती पडू देणार नाही. तर दुसरीकडे मात्र आजोबाला थोडं बरं वाटत असते. आता अन्नपूर्णाचं एकच ध्येय असते की आजोबाच्या तोंडून खरं ऐकायचं की खरंच हे कृत्य जे काही सोबत घडलेलं आहे, आजोबांचा ॲक्सिडेंट घडवून आणलेला आहे, तो फक्त कामिनीने घडून आणलेला आहे, हे एवढं तिला आजोबांच्या तोंडून ऐकायचं असतं. तर इकडे मात्र कामिनीने सुद्धा खूप जबरदस्त असा प्लॅन रचलेला असतो की कशाप्रकारे आजोबांना, आता बोलते झालेल्या आजोबांना पुन्हा या जगातून नाहीसं करायचं. तर खरंच आता अन्नपूर्णा आता कामिनीला सडेतोड उत्तर देणार आहे. तर इकडे मात्र आता राधिकाने ठाम निर्णय घेतलेला आहे. आता रोहित आणि नयनतारा हॉलमध्ये बसलेला असतात. तेव्हा आता राधिका लगेच रागारागात एका वकिलाला कॉल करते आणि डायव्होर्स पेपर मागून घेते. आता लगेच पुन्हा रोहितला ती चहा देण्यासाठी जाते. तेव्हा आता तिचा हातातला चहा घेऊन रोहित तिच्यावर पुन्हा चिडतो आणि बोलतो की खरंच काय नशीब होतं ना माझं की तुझ्यासारखी बायको मिळाली मला. खरंच कधी वाटते की तुला कधी डायव्होर्स देतो असं झालं आहे मला आता. तेव्हा नयनतारा बोलते की रोहित काय बोलतेस, असं प्रत्येक वेळा आपल्या बायकोचा अपमान करणं योग्य नाही आहे. त्यावर आता इकडे राधिका जबरदस्त अशी रोहितच्या कानाखाली मारते आणि बोलते की तू काय मला डायव्होर्स देतं रोहित, मीच तुला डायव्होर्स देणार आहे, कारण तुझ्यासारख्या माणसासोबत मला आता राहायचं नाही आहे. तू मला चीट करत आहेस रोहित, चीट करत आहे. हो. त्यावर आता नयनतारा बोलते की काय झालं, तू असं रोहितला का मारलं आणि असं नवऱ्याला कुणी मारते का राधिका. त्यावर आता इकडे लगेच राधिका मोबाईल काढते आणि त्याच्या मोबाईलमध्ये म्हणजे तिच्या मोबाईलमध्ये रोहितचे फोटो असतात एका दुसऱ्या मुलीसोबत. तो तिला बोलताना आणि असंच काही ते बघत असते, म्हणून आता ते फोटो, आता दुसऱ्या मुलीसोबतचे फोटो आता नयनताराला दाखवते आणि बोलते की आई, ज्या रोहितवरती मी आणि तुम्ही ऋषी आतापर्यंत डोळे लावून विश्वास ठेवत होतो, तो रोहित माहिती आहे काय करतो, याने प्रॉपर्टीचे पेपर्स बनवले आणि तुमच्या नावावरची प्रॉपर्टी पूर्ण त्याच्या नावावरती करून घेत आहे. तेव्हा आता लगेच इकडे रोहित राधिकाच्या कानाखाली मारायला जातो. तेव्हा राधिका आता त्याचा हात पकडतो आणि बोलतो की आतापर्यंत खूप सहन केलं रोहित, पण तुझ्यासारख्या चिटर माणसाकडून आता मला दुसरी अपेक्षाच नाही, हीच होती. एक शब्दही बोलायचं नाही आणि या डायव्होर्स पेपरवर लगेच साईन कर. आता मला तुझ्यासोबत एक क्षणसुद्धा राहायचं नाही. नयनतारा बोलते की काय बोलते, नाही रोहित असं नाही करू शकत तुम्हाला आता. तेव्हा लगेच इकडे एक व्हिडिओ रोहितचा काढत असते, तो म्हणजे ऋषीला कसा रोहित चिटिंग करते तो व्हिडिओ आता लगेच इकडे नयनताराला राधिका दाखवते आणि बोलते की हे बघा, मी असंच नाही बोलत, मी खूप दिवसापासून रोहितचं जे काही आहे सहन करत आहे, तो मला टॉर्चर करत आहे, ते सर्व काही मी सहन करत आहे आणि आता करणार नाही आहे. बस मला रोहितकडून डायव्होर्स पाहिजे. आणि आत्ताच्या आता हे बघा, ऋषीला पण कशा प्रकारे तो चीट करत होता. तेव्हा आता असं सर्व सत्य आणि व्हिडिओ बघून मात्र इकडे नयनतारा हादरते, कारण ज्या मुलावरती तिने जीवापाड विश्वास केलेला होता, प्रेम केलेला होता, तो आता स्वतः त्याच्या बायकोला चीट केलेला आहे, त्याच्या भावाला सुद्धा चीट केलेला आहे आणि स्वतः त्याच्या आईच्या नावावरती जी काही प्रॉपर्टी आहे ते लपून छपून तो स्वतःच्या नावावरती करायला निघालेला असतो. तेव्हा आता इकडे रोहित त्याच्या आईला खूप समजावण्याचा प्रयत्न करते, पण आता रोहितला ती काही साथ देत नाही आणि रोहितच्या नयनतारासुद्धा जबरदस्त कानाखाली मारत आता रोहितला नयनतारा निवासमधून बाहेर जाण्यास सांगते. तेव्हा आता रोहित बोलतो की ठीक आहे आई, तू मला माझ्या कर्माची सजा म्हणून या घरातून बाहेर जाण्यासाठी सांगते ना, पण हा बिझनेस जो काही आहे ना माझ्याशिवाय फक्त अपूर्ण राहणार आहे. त्यावर आता नयनतारा बोलते की हे बघ रोहित, तू आताच्या आता या घरातून चालता हो, नाहीतर मला आताच पोलिसांना बोलावं लागणार. तेव्हा आता इकडे रोहित तिथून निघून जाते. तर अशा प्रकारे आता ऋषीच्या आणि राधिकाच्या आयुष्यात आता रोहित एक विलन म्हणून काम करणार आहे. तर दुसरीकडे आता कमळीच्या आयुष्यात ती कामिनी आणि रागिनी विलन बनणार आहे. तर अशा प्रकारे या दोन विलननी आता असा काही झटका हे चांगले माणसं दाखवणार आहे की तो पाहून आपल्या सर्व प्रेक्षक वर्गांना नुसतं आनंद होणार आहे. तर खरंच प्रेक्षकांनो, राधिकाने अगदी बरोबर केलेलं आहे का असं तुम्हाला वाटते का? नक्की कॉमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमळी मालिकेचे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.